एक सरकारी कंपनी भविष्याचा विचार करते. ऐकायला विचित्र वाटतं ना? आता ईव्ही हे भविष्य आहे. फक्त भारताचंच नाही तर संपूर्ण जगाचं. आता ह्या इंडस्ट्रीला दोन गोष्टींची नितांत गरज असते. एक लिथियम आणि दुसरा रेअर अर्थ मिनरल्स. आता दोन्ही गोष्टींवरती चीनची मक्तेदारी आहे आणि वेळोवेळी ते जगाला वेठीस धरतात. आता नाल्को जी भारतात बॉक्साईटचं उत्खनन करून ॲल्युमिनियम बनवते, ती ह्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. रेअर अर्थ मॅग्नेटबद्दल बोलायचं झालं तर जरी 80% साठा चीनमध्ये असला तरी इथे भारतातही आपल्याकडं ह्यांचा साठा आहे. आणि छोटा मोठा नाही तर चीन, ब्राझील नंतर भारत तिसरा सर्वात मोठा साठेधारक आहे. नाल्कोने आता ह्याच उर्वरित साठ्यावरती आपली नजर केंद्रित केलेली आहे. फक्त भारतातच नाही तर चीन सोडून उर्वरित जो 20% साठा आहे ह्यावर आपली जास्तीत जास्त मक्तेदारी निर्माण करण्याचा संकल्प नाल्कोने घेतलाय. आता या संकल्पामध्ये नाल्को किती यशस्वी होते हे येणारा काळच ठरवेल. पण चला, निदान एक तरी सरकारी कंपनी आहे जी भविष्याचा विचार करते, यातच समाधान मानू.